नमस्कार. चला, आज आपण थोडं भूतकाळात जाऊया, म्हणजे 1968 साली. कल्पना करा, त्या काळातल्या अखंड ज्योती मासिकाचा जुलै महिन्याचा अंक आपल्या हातात आहे. आणि त्यातून आपण असं काही ज्ञान घेणार आहोत, जे खरं सांगायचं तर आजही आपल्या जगण्याला एक नवी दिशा देऊ शकतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात नाही का आपण सगळेच कुठेतरी एका अर्थाच्या शोधात असतो, काहीतरी मिनिंगफुल हवा असता. तर हा अंक आपल्याला एका उत्कृष्ट जीवनाचा, म्हणायला सोपा आपण खूप प्रभावी मार्ग दाखवतो. आणि गंमत म्हणजे याची सुरुवात होते आपल्या स्वतःच्या आतून, आपल्या आणि त्या एका दैवी शक्तीच्या नात्यापासून. तर चला मग, या मासिकाचा जो मूळ गाभा आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे, त्यात ज्याला डोकावून पाहूया. आणि तो विचार काय आहे? तो विचार आहे प्रत्येक मानवी आत्म्याची त्या एका सर्वोच्च शक्तीशी, त्या परमात्म्याशी जोडले जाण्याची एक एक नैसर्गिक ओढ. आणि हे नातं म्हणजे फक्त श्रद्धा किंवा विश्वास नाहीये बरं का. यात स्पष्टपणे सांगितलंय की खरं आध्यात्मिक समाधान आणि जी मनाची शांती आपण शोधतो ना, ती मिळवण्यासाठी हाच एकमेव महत्वाचा मार्ग आहे. पण मग प्रश्न येतो की हे नातं जोडायचं कसं? कोणतं आहे असं शक्तिशाली साधन? तर याचं उत्तर आहे प्रेमसाधना. म्हणजे काय? तर निस्वार्थ प्रेमाचा सराव. असं प्रेम जे आपल्यातला मीपणा, तो अहंकार हळूहळू विरघळून टाकतं आणि आपल्याला थेट त्या परमात्म्याशी जोडून देतं. ठीक आहे, ध्येय तर आता आपल्याला कळालं. पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता? तर ही मासिक आपल्याला खूपच सोपा आणि व्यावहारिक, म्हणजे प्रॅक्टिकल मार्ग दाखवतं. आणि या मार्गाचा पाया काय आहे माहितीये? तो आहे सद्गुण. आणि इथे एक खूपच सुंदर आणि महत्वाची गोष्ट सांगितली आहे. बघा, आपण कितीतरी पूजाविधी करतो, पण त्या सगळ्यांपेक्षा आपलं चांगलं कर्म आणि आपलं शुद्ध चारित्र्य हीच देवाला दिलेली सगळ्यात मोठी, सगळ्यात मौल्यवान भेट आहे. तर हा जो सद्गुणांचा मार्ग आहे ना, तो 3 मजबूत खांबांवर उभा आहे. चला, एक एक करून पाहूया. पहिला खांब आहे सच्चाई. म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्टीत सत्याची कास धरणे. दुसरा आहे सद्गुण साधना. म्हणजे आपलं प्रत्येक चांगलं काम हीच एक प्रकारची पूजा मानणं. आणि तिसरा खांब आहे सद्ज्ञान. म्हणजे नेहमी खऱ्या ज्ञानाच्या शोधात राहणं. म्हणजे बघा, प्रामाणिकपणा हा फक्त एक मॉरल रूल नाहीये, तर यशस्वी आणि खरं आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी ही एक एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. तर मार्ग आता आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट झाला आहे. मग आता आपण या प्रवासाच्या अंतिम ध्येयाकडे वळूया. ह्या लेखनानुसार आपलं डेस्टिनेशन काय आहे ते शोधूया. तर आपलं अंतिम ध्येय आहे सत्यम शिवम सुंदरम साकार करणं. आणि हे फक्त सुंदर शब्द नाही आहेत बरं का, ही एक जगण्याची पद्धत आहे. अशी पद्धत जिथे आपले विचार नेहमीच सत्य असतात, आपली कर्म शिव म्हणजे सगळ्यांचं कल्याण करणारी असतात, आणि आपलं संपूर्ण जीवन सुंदर म्हणजे कलात्मक आणि आनंदाने भरलेलं असतं. पण मग इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हे आपलं अंतिम डेस्टिनेशन आहे की हा एक न संपणारा प्रवास आहे? आणि याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. जसं इथे लिहिलंय, कीप मूव्हिंग कीप मूव्हिंग. म्हणजे काय? तर आध्यात्मिक प्रवास हा कधीही न संपणारा आहे, थांबायचं नाहीये. हे आदर्श जीवन जगण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं, पुढे जात राहणं, हेच हेच तर खरं जीवन आहे. चला, आता हे जे मोठे मोठे आदर्श आहेत, त्यांना आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या दैनंदिन जीवनात कसं आणायचं ते पाहूया. या मासिकातला एक संदेश मला खूप आवडला. तो म्हणजे आयुष्य फक्त काढू नका, ते घडवा. म्हणजे नुसतं जगत राहण्याऐवजी आपलं जीवन अधिक उद्देशपूर्ण आणि उत्कृष्ट बनवण्यासाठी प्रयत्न करा. हे एक प्रकारचं चॅलेंजच आहे. आणि हे करायचं कसं? यासाठी काही एकदम सोपे पण खूप महत्वाचे सल्ले दिले आहेत. उदाहरणार्थ, आपला आत्मसन्मान जपा, आपल्या शारीरिक स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्या. आणि तिसरं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले सुसंवादी संबंध जोपासा. बघा किती सोपं आहे. आणि हेच उत्कृष्ट जीवनाचं मूळ आहे. विशेषतः कौटुंबिक जीवनाबद्दल तर काही सुवर्ण नियम म्हणजे गोल्डन रूल्सच दिले आहेत. बघा किती सुंदर आहेत. एकमेकांच्या मतांचा आणि भावनांचा आदर करणं, घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्यांनी मिळून वाटून घेणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकमेकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी साथ देणं, पार्टनर म्हणून एकमेकांना सपोर्ट करणं. आणि आता आपण या अंकातील शेवटच्या पण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येतोय. हा अंक एका शक्तिशाली आणि भविष्यवेधी विचाराने संपतो की आजच्या आधुनिक जगात
अध्यात्माची भूमिका काय असायला हवी? त्या काळात ही एक खरोखरच एक क्रांतिकारक घोषणा होती. काय? तर आम्ही अध्यात्माला तर्कसंगत आणि वैज्ञानिक स्तरावर सादर करू. म्हणजे अध्यात्माला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढून ते तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर सादर करण्याचा हा एक खूप मोठा आणि धाडसी प्रयत्न होता. आणि यामागे विचार काय होता? तर हाच, की हे जे कालातीत ज्ञान आहे, हे येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या बौद्धिक आणि वैज्ञानिक विचारसरणीला पटेल अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, जेणेकरून ते त्यांच्यासाठी नेहमीच रेलेव्हंट म्हणजे प्रासंगिक राहील. तर आपण या सगळ्याचा सार पाहिला तर लक्षात येतं की अखंड ज्योती आपल्याला एक कम्प्लीट पॅकेज देते. एक असा जीवनमार्ग ज्याची सुरुवात होते त्या दैवी शक्तीशी नातं जोडण्यापासून. मग सत्य, सद्गुण यांसारख्या गोष्टींनी तो मार्ग आपण घडवतो. आणि याचा शेवट होतो एका कल्याणकारी, सुंदर आणि उत्कृष्ट जीवनात. तर मग हा सगळा विचार ऐकल्यावर आपल्या उत्कृष्ट जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी अगदी आज आपण कोणता एक सद्गुण निवडू शकतो? थोडा विचार करा. कारण म्हणतात ना, हजारो मैलांचा प्रवास सुद्धा पहिल्या पावलानेच सुरू होतो.